नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 9 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात। आणि सुरुवातीला आपण बघतोय काव्या सॉलिड भनकलेली असते, तिचं डोकं खराब झालेलं असतं। ती फोटो फ्रेम बघून ती पार्थला म्हणत असते, तुम्ही असं का करताय, कशाला ती फोटो फ्रेम सरळ करून ठेवताय, मी उलटी ठेवते ना। पार्थ म्हणत असतो की जरा शांत होता का, आता घरातले सगळे जण गोळा झाले तमाशा पाहायला। काव्या म्हणते, तुम्हाला काही कळतं का, लादलेलं लग्न आहे ना हे, तुम्हाला साधी गोष्ट कळत नाही का, कुठलंही लादलेलं नातं टिकत नसतं म्हणून। काव्या सगळ्यांना ओरडते। आता प्रेक्षकांनो मजा येते आता तर। काव्या म्हणते, कधी रूमच सजवताय, कधी गजरे काय आणताय, कधी श्रीखंड भरवताय, काय चाललंय काय तुम्हाला माहिती नाहीये का कुठल्या परिस्थितीत झालंय आमचं लग्न म्हणून, का विसरलायत सगळेजण। हे लग्न आठवून लाजावं हसावं असं काही झालंय का आमच्या लग्नामध्ये। नंदिनी म्हणते, काव्या काय चाललंय तुझं। आता काव्या नंदिनीवर पण चिडते आणि म्हणते, ताई तू काही मध्ये मध्ये बोलू नकोस बरं। हे बघ ताई, लग्न कसं होत नाही याचा आदर्श आहे तुझं आणि माझं लग्न, कळतंय का तुला ताई। अगं तू जरी एक्सेप्ट केलं असेल ना तरी मी एक्सेप्ट केलेलं नाहीये। त्यावर आता वसू आत्या म्हणतात, हिला तर शिस्तच नाहीये बाई, कोणाशी काय बोलावं आणि काय नाही। आता काव्या म्हणते, नाहीये शिस्त, काय करू मग मी। हे लग्न ज्या परिस्थितीत झालंय ना ते मला अगदी एक वाईट स्वप्न पडल्यासारखंच वाटतं मला। आणि काय हो आत्याबाई, वाईट स्वप्न विसरायचा प्रयत्न करते ना मी, आणि लगेच तुम्ही या फ्रेम आणून ठेवल्यात माझ्या समोर, आता काय करू मी, सांगा बरं सगळेजण। मानिनी ताई डोळे लावून घेतात बिचाऱ्या। आता काव्या मोठ्याने टाळ्या वाजवते आणि म्हणते, वा वा वा, मस्त मस्त फिलिंग आहे ही, खूप छान फिलिंग आहे, कोणी आणलंय या फ्रेम। मंजू आत्याचा नवरा घाबरतो आता काव्याला। आता हळूच म्हणतात ते, मी आणली बाई फ्रेम। काव्या त्यांच्याकडे रागाने बघते। आता मंजू आत्याचे मिस्टर म्हणतात, अगं काव्या, तुम्हाला तुमच्या नात्याची हळूहळू सवय लागावी ना म्हणून आणली ग ती फ्रेम। त्यावर काव्या म्हणते, झालं। काव्या म्हणते, झालं, ज्या माणसाकडे आशेने बघायला जाव तो माणूस लगेच पुढच्या पार्टीत सामील होतो। काय हो काका, माझ्या हातचं श्रीखंड खाल्लं होतं ना तुम्ही त्या दिवशी, पहिल्या घास खाल्ल्यावर तुम्ही माझं भरभरून कौतुक केलं। मला तुमच्यामुळे या घरात राहण्यासाठी हुरूप आला होता, मी टाकाऊ नाहीये हे बघून मला खूप हुरूप आला होता, आणि आज तुम्हीच पार्टी बदलताय। त्यावरती मानिनी म्हणते, अगं काव्या काव्या, अगं प्लीज मिथून भाऊजींना काही बोलू नकोस, त्यांना मी सांगितलं होतं त्या फ्रेम आणायला। आता काव्या मानिनी ताईंना म्हणते, काय बोलू काय मी आता, माझ्याकडे तर शब्दच नाहीये ना, कोणाशी बोलू मी। मला असं वाटतं एखादा माणूस माझ्याकडून आहे की लगेच तो पुढच्या पार्टीत सामावून जातो। आता काव्या मानिनी ताईकडे जाते आणि म्हणते, तुमच्याकडे बघून बरं वाटत होतं मला, असं वाटत होतं या घरात तुम्हीच एकट्या अशा व्यक्ती आहात ज्या संयमाने वागतात। काकू, आज तुम्हीच माझा अपेक्षा भंग केलात, बघा जरा, बघा माझ्या या फोटो फ्रेमकडे बघा, पार्थच्या फ्रेमकडे बघा, कुठेतरी तुम्हाला सुख समाधान दिसतंय का, आहे कुठे सुख समाधान आहे। आता काव्या सगळ्यांना तो फोटो दाखवते, सगळेजण ओशाळल्यासारखे झालेत, सगळ्यांना कळते की आपलं चुकतंय। आणि खरं आहे ना प्रेक्षकांनो, हे उगाच जातीरेक करताय ना, लग्न यांचं मनाविरुद्ध झालंय पण यांना वाटते टिकावं, उगाच कशाला घटस्फोट वगैरे, म्हणजे चांगली घराणे आहेत ना, एकमेकांच्या सोबत राहावं असं यांना वाटतंय। पण आता काव्या ती फोटो फ्रेम घेऊन सांगते, हे लग्न म्हणजे माझ्यासाठी आनंद नाहीये, शिक्षा आहे शिक्षा, मी नाही करू शकत हे सगळं एक्सेप्ट, मी हे लग्न मान्यच करत नाही, असं म्हणून तिने ती फोटो फ्रेम फेकून दिली आहे। आता हा पार जातो बरं का मध्ये बोलायला, तो म्हणत असतो की हे बघा, उगाच तुम्ही आईला बोलू नका, आईच्या मनात काही असं नव्हतं। काव्या आता त्याच्यावरच चिडते आणि म्हणते, तुम्ही ते एक शब्दही बोलू नका, मी कायम ती फ्रेम उलटी करते आणि तुम्ही येऊन सुलटी करताय, कशाला करताय हे सगळं। आणि मानिनी काकू, सांगा मला, हे सगळं तुम्हाला मान्य आहे का, तुम्ही स्वतःची आणि घरच्यांची का अशी समजूत घालताय की हे लग्न आम्ही मान्य करू। मानिनी त्यांना फार वाईट वाटतं काव्या उद्धटसारखी बोलते तेव्हा। काव्याने ती फोटो फ्रेम फेकल्यावरच नंदिनी चिडलेली असते, शेवटी ती काव्याला ओरडते आणि म्हणते, काव्या काय चाललंय, शांत बस, कशाला चिडचिड करतेस, आपण सासरे आहोत ना, कळत नाहीये का तुला। अगं आपण आपल्या आईशी सुद्धा एवढं उद्धटपणाने बोलत नाही, त्यामुळे ह्यांच्याशी बोलायचा प्रश्नच येत नाही, कळते का तुला, तू काय वागतेस, काय बोलतेस। शेवटी आता ते पारचे वडील म्हणतात, अगं जाऊ दे नंदिनी, अगं जाऊ द्या, तुम्ही दोघी उगी आपापसात वाद नका घालू बरं, खरं तर आम्हीच विचार करायला हवा होता ही फ्रेम देण्यापूर्वी। त्यावर नंदिनी म्हणते, नाही नाही बाबा, फ्रेम द्यायची का नाही द्यायची हा मुद्दा कुठे इथे, पण आपण जर एखाद्या मताशी सहमत नाही आहोत, एखाद्या माणसाशी सहमत नाही आहोत म्हणून त्याचा अपमान करायचा हा कुठला अर्थ आहे। आता नंदिनी हे सगळं काव्याकडे बघून बोलते आणि म्हणते, काव्या, मी तुझी मोठी बहीण आहे, जिथे जिथे तू चुकशील ना तिथे तिथे मी तुला तुझी चूक दाखवणार, लक्षात ठेव, आपल्या आईबाबांनी असं शिकवलेलं नाहीये आपल्याला।
त्यावर काव्या म्हणते, आता आई बाबा कुठून आले मध्येच? अगं नंदिनी ताई, अगं तू सगळ्यांना समजून घेतेस ना, मग तुला माझी बाजू दिसतच नाही का ग? सगळ्यांची काळजी असते तुला, सगळ्यांची बाजू घेतेस तू, माझ्या बाजूचं काय? मला कोण समजून घेणार आहे? आता काव्या हे सगळं खूप चिडचिड करून बोलत असते. या मानिनी ताई सगळे बघायला लागतात तिच्याकडे. म्हणत काव्या म्हणते, ही फ्रेम बघून मला किती त्रास होतोय कळते का तुम्हाला इथे असलेल्या एकाही माणसाला? आता काव्या हा प्रश्न करते तेव्हा सगळे चिडीत चूप होऊन जातात. आता काव्या डायरेक्ट जीवासमोर येते बरं का प्रेक्षकांनो, मजा येते. आता जीवा एवढा घाबरतो. काव्या पुढे म्हणते, दुखतंय मला, खूप त्रास होतोय, असं वाटते कोणीतरी माझ्या अंगावरच्या जखमा ओरबडतंय, खूप त्रास होतोय ग नंदिनी ताई मला. अगं तुला कळत कसं नाहीये ग? आणि आता माझे अश्रू पुसायला मात्र कोणीच नाहीये. आता ती जीवाच्या समोर जाते आणि जीवाला म्हणते, काय हो, तुमच्या खोलीत पण ठेवली असेल ना अशीच फोटो फ्रेम? आता जीवा खूप घाबरतो बरं का प्रेक्षकांनो. वसू आत्या सगळं बघतायत. जीवाला कळे ना, आता जीवाला वाटतं ही काव्या काही बोलते का काय. काव्या म्हणते, तुमच्या खोलीत पण अशीच फ्रेम ठेवली असेल ना तुमच्या लग्नाची? जीवाला ती म्हणते, काय हो, खुश असाल ना तुम्ही तुमच्या खोलीतही अशी फोटो फ्रेम ठेवल्यामुळे? नाही, खुश असाल तर चांगली गोष्ट आहे, बी हॅपी. हां, पण मी मात्र हे लग्न कधीच स्वीकारणार नाहीये, नाही सहन करणार मी हे सगळं. काव्या हे ओरडून ओरडून सांगत असते मुद्दाम जीवाला. आता कोणाला काही कळे नाही जीवाशी का बोलतीये, पण जीवाला असं वाटतं की सगळ्यांनी आपल्याकडे बघू नये आणि सगळ्यांना काही कळू नये म्हणून जीवा इकडे तिकडे बघतो आणि चुपचाप तिथून निघून जातो. आणि काय ना प्रेक्षकांनो, मुळात ते असं वारंवार दाखवत आहेत की जीवा आणि काव्याचं प्रेमाचं सत्य रिव्हील होईल, पण मला नाही वाटत इतक्यात हे सत्य रिव्हील होईल. जेव्हा पार्थ आणि काव्या एकमेकांवर प्रेम करायला लागतील ना, तेव्हा जीवाचं आणि काव्याचं सत्य रिव्हील होईल. तोपर्यंत ते अजून काही दाखवणार नाही आहे. आता बघा पुढे एक प्रोमो दाखवलाय त्यांनी मालिकेमध्ये. आता आधी बघा पार्थ काय म्हणतो, तुम्हाला नाही आवडली ना फोटो फ्रेम, मी ठेवून देतो ही फ्रेम. आता पार्थ ती फोटो फ्रेम ठेवणार, तेवढ्या त्या वसू आत्या टाळ्या वाजवत म्हणतात, वा वा वा, पुन्हा एकदा हार माघार घेतली आमच्या पार्थने, हार स्वीकारली. महाराणी काव्या यांच्या समोर पुन्हा एकदा शरणागतीचं निशाण फडकवलं गेलं. आता पार्थ वसू आत्याला म्हणतो, काय आहे आत्या, अगं तुला काही कळतं का? आता या पार्थला भांडणं मिटवायची आहेत. पण आता पार्थ म्हणतो, अगं युद्धामध्ये निशाण फडकवतात वसू आत्या, अगं हे युद्ध नाहीये आणि तसंही मला ना जरा शांतता हवी आहे, मिळेल का मला प्लीज, असं म्हणून त्याने खोलीतल्या सगळ्यांना बाहेर काढून टाकलंय. पार्थ आता सडेतोड उत्तर देतो, मुळात लग्न आमचंच झालंय, ही आमची पर्सनल बेडरूम आहे आणि ही फोटो फ्रेम सुद्धा आमचीच आहे, त्यामुळे ही फोटो फ्रेम आमच्या खोलीत ठेवायची का नाही ठेवायची हे काव्य ठरवेल. आता वसू आत्या पुढे काही बोलणार, तेवढ्यात पार्थ म्हणतो, चला निघा तुम्ही सगळे आता. आणि सगळेच जण तिथून निघून जातात चुपचाप. पण काव्या मात्र अजून अशांतच आहे आणि चिडलेलीच आहे. तिचा राग काही शांत व्हायला तयार नाहीये. पण असो, आता इथून पुढे आपण बघतोय ही नंदिनी तिच्या बहिणीशी म्हणजे लहान बहिणीशी बोलत असते. तिची लहान बहीण तिच्या आईची खूप काळजी घेते. आता शेंडेफळ असूनही घरातली सगळी कामं करते, असं म्हणल्यावर ती मोठ्या बहिणीला अभिमान वाटणारच. आता बघा प्रेक्षकांनो, नंदिनी फोन करते आणि म्हणते, काय ग आरुषी, कशी आहेस? अगं आईची काळजी घेतेस ना? मग आता ती विचारते, आईला सूप वगैरे कोण देतं ग करून? त्यावर आरुषी म्हणते, अगं असं काय करतेस ताई, मी शेफ आरुषी मोहिते, मीच करते आईसाठी सूप. नंदिनी म्हणते, अगं बाई, अरे वा, अगं तू करतेस आरुषी? अगं आमच्या दोघींची लग्न झाल्यापासून आईची काळजी वाटायची, आता बरं वाटतंय. हां, पण काय ग आरुषी, तुझी ही शेफवाली साईड मला माहिती नव्हती. आरुषी म्हणते, अगं ताई, अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या तुला माहिती नाही आहेत माझ्याबद्दल. नंदिनी म्हणते, हो ग बाई, खरं आहे, आपल्याला माहीत असतं आपलं माणूस कसं आहे काय नाही, पण कधी कधी आपल्या जवळच्या लोकांबद्दलही काही कळत नाही आपल्याला. आरुषी म्हणते, ताई अगो काय बोलतेस तू, इतकं कॉम्प्लिकेटेड, बरी आहेस ना तू? आता नंदिनी म्हणते, हो मी बरी आहे. नंदिनी आरुषीला विचारते, काव्या तुला फोन करते का ग आरुषी? आरुषी म्हणते, काव्या आणि मला फोन? शक्यच नाहीये. अगं तुला असं का वाटलं ताई काव्या मला फोन करत असेल? त्यावरती नंदिनी म्हणते, अगं नाही, तुम्ही लग्नाच्या आधी रूम शेअर करायच्या म्हणजे भांडणं करायच्या म्हणून मला असं वाटलं काही सांगितलं असेल तुला काव्याने, काही शेअर केलं असेल. आता नंदिनी काव्याच्या मनाची म्हणजे काय म्हणता येईल त्याला जरा तपासणी करते, काव्याच्या मनात कोणी आहे का नाही. मग आरुषी म्हणते,
अगं ताई, काव्या नुसती चिडचिड करते. आज आली होती ती घरी. पार जिजू एवढे प्रेमाने बोलत होते आपल्या आईशी, पण आपली आई मात्र तोंड फुगवून बसली होती आणि काव्या सुद्धा. अगं ताई, ठीक आहे हिचं लग्न मनाविरुद्ध झालं वगैरे, पण हिला काय गरज होती ग इतकं चिडचिड करायची? आल्यावरही चिडचिडच करत होती नुसती. पण असो, आता इकडे बघा, या दोघींचं बोलणं कंप्लीट झाल्यावर रम्या आणि वसवात्याचं बोलणं दाखवलंय. आता नवीन प्रोमो आलाय प्रेक्षकांनो. त्या प्रोमोमध्ये काय दाखवलंय त्यांनी, ही रम्या जी आहे ना, ती फोन घेते काव्याचा चोरून आणि तिला पासवर्ड आज कळलेला आहे. आता ती तिचा फोन अनलॉक करून त्यात काही शोधत असते, काही सापडतं का. आता त्यात जीवाची आणि तिचे फोटोग्राफ्स आहेत, त्यामुळे ते कदाचित ती काव्या पकडली जाऊ शकते. पण त्यावेळेला नेमकी नंदिनी येते आणि रम्याच्या कानाखाली सणसणीत उत्तर देऊन लगावते तिला, की माझ्या बहिणीच्या चारित्र्यावरती संशय घेणारी तू कोण आहेस वगैरे वगैरे. त्यामुळे आता काव्याची जबाबदारी वाढली आहे आणि काव्या त्यामुळे शांत होईल असं काहीसं मला वाटतंय. म्हणून मी तुम्हाला पुढच्या प्रोमोचा थोडासा रिव्ह्यू दिला. तर असो, तर बघा आता या बहिणीचं इथे बोलणं संपलंय. आता पुन्हा वसवात्याचं आणि रम्याचं बोलणं ऐकवलं. रम्या वसवात्याला म्हणत असते, बघ ना काय तोरा आहे त्या काव्याचा, एका फोटो फ्रेमसाठी किती तनफन केली तिने. वसवात्या म्हणते, हो ना बाई खरंच. आणि रम्या म्हणते, पार्थने नेहमीप्रमाणे तिची बाजू घेतली. रम्या म्हणते, मी माझी आणि पार्थची फोटो फ्रेम अगदी प्रेमाने सजवली असती, अगदी छान ठेवली असती. मग रम्या म्हणते, आई तुला ना एक प्रश्न विचारते बघ, मला सांग, एखादी मुलगी एखाद्या मुलामध्ये नवरा म्हणून काय बघते ग, सांग बरं. वसवात्या म्हणतात, अगं आजकालच्या मुलींचं सांगते मी तुला. म्हणजे आजकालच्या मुलींना कसं, मुलगा हँडसम पाहिजे, त्याच्या घरचे सगळे जरा कमी पाहिजे, म्हणजे तिची काळजी घेणारा पाहिजे, इतरांसमोर तिचा आदर करणारा पाहिजे. या सगळ्या क्वालिटीज एक मुलगी एका मुलामध्ये नवरा मुलगा म्हणून शोधते. मग रम्या म्हणते, अगं आई, या सगळ्या क्वालिटीज आपल्या पार्थमध्ये आहेच. म्हणजे शिवाय पार्थ आपला हँडसम आहे आणि पैसेवाला आहे, त्यातनं तो हुशार आहे, खूप चांगला आर्किटेक्चर आहे, तो सगळ्यांचा आदर पण करतो. पण ही काव्या इतकं सगळं असूनही हे लग्न एक्सेप्ट करत नाहीये, हे जरा ऑड नाही वाटत आहे का? म्हणजे आता रम्याला असं वाटते की काव्याने लग्न एक्सेप्ट करावं आणि एकीकडे वाटते की पार्थने तिच्याशी लग्न करावं. काय गोंधळ आहे हो प्रेक्षकांनो. बापरे, डोकं खराब व्हायची वेळ येणार आहे आपल्यावर. असो, पण आता नंदिनी आरुषीशी बोलत असते. आरुषी म्हणत असते ना की काव्याने आता थोडंसं मूव ऑन व्हायला पाहिजे, हे सगळं एक्सेप्ट करायला पाहिजे. काव्या अति चिडचिड करतेय, आज तर विस्फोटक धमाकाच झाला काव्याचा. असो, नंदिनी म्हणते, तेच तर म्हणते ना मी आरुषी, तिथेच तर अडलंय ग सगळं. मग आरुषी म्हणते, काय ग नंदिनी ताई, नेमकं काय झालंय, काव्याने काही राडा केलाय का? नंदिनी म्हणते, अगं राडा तर रोजचाच असतो. अगं काव्याचा मूड हल्ली अजिबात ठीक नसतो ग आरुषी, आणि त्यात ती माझ्याशी पण नीट बोलत नाही. हे बघ, मला एक सांग तू, म्हणजे मी आज जे काही विचारेल ना त्याचं सगळं खरं खरं उत्तर दे मला. आरुषी म्हणते, बोल ना ताई. मग आता नंदिनी म्हणते, हे बघ, मी तुझ्यावर किंवा काव्यावर अविश्वास दाखवत नाही असं समजू नकोस. कसं आहे ना पोरीनो, अगं मी पडते तुमची मोठी ताई आणि तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात. म्हणजे तुमच्या दोघींचं काहीतरी सतत एकमेकींमध्ये गोलमाल सुरू असतं. मला खरं खरं सांग, तुझी आणि काव्याची काही सिक्रेट आहेत का जी मला माहिती नाही आहेत? आरुषी आता काहीच बोलत नाही, ऐकून घेते नंदिनीचं सगळं. आणि पुढच्या सीनमध्ये दाखवलंय आरुषीचं बोलणं. पुन्हा एकदा वसवात्या आणि रम्याचं बोलणं दाखवलंय. आता इकडे रम्या म्हणते, आई मला ना फुल डाऊट आहे या काव्यावर, ती दाखवते तशी नाहीये, काहीतरी तिच्या मनामध्ये जखम आहे आणि काहीतरी लोचा आहे आई. आता बघ हा मोबाईल, अगं मी जर तुझा मोबाईल घेतला तर तुला राग येईल का? नाही म्हणजे बघ ना, मगाशी मी तिचा मोबाईल सहज तिला द्यायला गेले, वाजला म्हणून तर ती चिडली ग माझ्यावर. वसवात्या म्हणतात, बाई चिडली का ग? मग रम्या म्हणते, अगं म्हणजे आता कशी भडकली ती सगळ्यांवर, तशी आपली माझ्यावर भडकली. म्हणजे तिचा फोन चेक करते की काय मी, असं तिला वाटलं आणि हायपर झाली ग. वसवात्या म्हणतात, अगं असेल काही तिच्या फोनमध्ये. रम्या म्हणते, अगं हेच तर म्हणायचंय मला. म्हणजे बघ एखाद्या माणसाच्या वस्तूला आपण हात लावला तर कधी चिडतो माणूस? तेव्हा वसवात्या म्हणतात, अगं जेव्हा त्याला दाखवायचं नसतं काय आहे त्याच्याकडे तेव्हा चिडतो माणूस. रम्या म्हणते, एक्झॅक्टली मी हेच सांगते, ती काहीतरी लपवतीये. अगं मी परवा तिच्यासाठी जेवण घेऊन गेले तिच्या रूममध्ये, ती न अशी कुठेतरी हरवल्यासारखी होती आणि फोनमध्ये अशी कान घालून बसली होती. आणि मी गेल्या तिने फोन पटकन बंद केला ग. आणि माझ्या कानात हेडफोन असल्यामुळे मला काही ऐकू आलं नाही ती काय ऐकत होती. पण त्या मोबाईलमध्ये तिचा काहीतरी वीक पॉईंट असू शकतो ग आई, असं वाटतंय मला. म्हणजे कदाचित लग्न किंवा अफेअर वगैरे असेल का तिचं, म्हणजे काहीतरी भानगड आहे ग आई. रम्याला आता डाऊट आलाय बरं का. वसवात्या म्हणतात, तू जे म्हणते ते असूच शकतं.
100% असू शकतं. ज्या अर्थी तिने लग्न स्वीकारलं नाहीये त्या अर्थी तिच्या मनात कोणीतरी आहे. आता रम्या म्हणते आपल्याला ते शोधावं लागेल ना. कसं? त्यासाठी आपल्याला मोबाईलचा पासवर्ड माहिती पाहिजे. तो कसा कळेल आपल्याला? वसू आत्या म्हणतात कळेल ना, कळेल, लवकरच कळेल. माझ्याकडे एक प्लॅन आहे रम्या, त्यामुळे तुला या काव्याचा पासवर्ड अगदी 100% कळेल. झालं, लागल्या वसू आत्या प्लॅनिंग प्लॉटिंग करायला. आता इकडे आरुषी आणि काव्या या दोघींचं बोलणं, आरुषी आणि नंदिनी या दोघींचं बोलणं पुन्हा कंटिन्यू दाखवलंय. आरुषी सांगत असते नंदिनीला, अगं ताई असे काही आमच्यात सिक्रेट नाही आहे, असे छोटे छोटे आहेत, काही महत्त्वाचे नाही गं. मग नंदिनी म्हणते हो काही असेल तर सांग ना मला. मग आता ही आरुषी म्हणते अगं ताई असं काही सिरियसली तिने मला काही सांगितलेलं नाही आहे, पण काही झालं आहे का? नंदिनी म्हणते नाही माहीत गं आरुषी, पण काहीतरी आहे तिच्या मनात, काहीतरी आहे, ती सतत माझ्यापासून काहीतरी लपवते असं मला वाटायला लागलं आहे आता आरुषी म्हणते मी आईशी बोलू का? म्हणजे काव्या तिच्याशी काही बोलली असेल तर? नंदिनी म्हणते नाही नाही, आईशी अजिबात काही बोलू नको, आईला या अवस्थेत टेन्शन देऊ नको, मीच बोलते काव्याशी, तू नको काळजी करू, तुला सांगते मी नंतर काय झालं ते. ठेवू का फोन? आता नंदिनी फोन ठेवते. आरुषीला आले टेन्शन. आता नंदिनी विचार करते फोन ठेवल्यावर काहीतरी आहे काव्याच्या मनात, ती हे लग्न काय एक्सेप्ट करत नसेल. मला ना आता काव्याचा प्रॉब्लेम समजला पाहिजे. एकदा का प्रॉब्लेम कळला की मग मी या गोष्टीवर सोल्युशन देऊ शकते. काहीतरी आहे जे माझ्या समोर आहे ते मला दिसत नाही आहे. आता नंदिनी मनातल्या मनात खूप गोंधळ झालेला आहे तिचा. काहीतरी काव्याची गडबड आहे आणि काहीतरी तिचं अफेअर आहे, हे त्या बाबतीत तिला डाऊट आला, त्यामुळे ती ते सत्य शोधणार आहे. आता बघा तेवढ्यात तिथे जीवा येतो. आता नंदिनी तिथेच असते. जीवा ती फोटो फ्रेम पाहतो आणि नंदिनीकडे बघतो. नंदिनीला म्हणतो ही फोटो फ्रेम कोणी ठेवली इथे? नंदिनी लगेच म्हणते छान आहे ना आपली फोटो फ्रेम, आईने आणली आहे असं मला माहिती नव्हतं, पण किती गोड दिसतोय ना आपण दोघं जण फोटोमध्ये. आता जीवाला शब्दच राहत नाही पुढे काही बोलायला. आता तो चुप्प बसतो, फोटो फ्रेम बघतो आणि कपाटातनं त्याच्या अंथरुणं पांघरुणं घेतो. नंदिनी लगेच म्हणते आणा ना इकडे, मी घालते ते अंथरुणं. असं म्हणून नंदिनीने ते अंथरुणं घालायला सुरुवात केली आहे. जीवा आपला सारखा त्या फोटो फ्रेमकडे बघतोय आणि असं कसं तरी होतंय त्याला. आता काव्याचं वाक्य आठवतं त्याला, तुमच्याही खोलीत असेल ना फोटो फ्रेम, तुम्ही पण खुश असाल ना ती बघून? नाही असाल तर एन्जॉय करा, बी हॅपी. आता ते सगळं त्याला आठवतं आणि कसं तरीच होतं त्या जीवाला. आता नंदिनी पुन्हा म्हणते आवडली ना तुम्हाला फोटो फ्रेम? आता जीवा काहीच बोलत नाही. नंदिनी मात्र खुश असते बिचारी. आता जीवा तिच्या हातातनं उशी घेतो. नंदिनीने अगदी छान सरळ रेषेत ते पांघरून टाकलेलं असतं, अंथरून टाकलेलं असतं, तेव्हा हा जीवा ते असं वाकडं तिकडं करतो आणि मग त्यावर झोपतो. नंदिनीला कळलंच नाही नेमकं बिचारीचं काय चुकलं. ती नुसती बघत राहते जीवाकडे आणि हा एपिसोड संपलाय. तर पुढच्या भागात तुम्हाला दिसणार आहे प्रेक्षकांनो, काव्याचा फोन वाजत असतो तेव्हा रम्या मुद्दाम काव्याच्या फोनला हात लावते आणि म्हणते हे घे तुझा फोन वाजलाय. काव्या आता चिडून रम्याचा फोन घेते आणि म्हणते तुला सांगितलं ना माझ्या फोनला हात नको लावत जाऊ. आणि आता काव्या जेव्हा तिचा फोन अनलॉक करते तेव्हा तो पासवर्ड रम्याने बघितलाय आणि काव्याच्या नकळत तो फोन हातात घेतलाय आणि तिने फोन हातात घेतल्या ती नंदिनी बघते आणि साडकन तिच्या कानाखाली मारते. आता ही रम्या आहे ना नंदिनीची हुज्जत घालते आणि म्हणते हिचं कोणाशी तरी लफडं आहे, अफेअर आहे. पण नंदिनी तिला सणसणीत उत्तर देते, माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारी तू कोण? अजिबात एक शब्द बोलायचं नाही माझ्या बहिणीला. माझी बहीण आहे ती आणि मी तिची बहीण आहे, लक्षात ठेवायचं, लांब राहायचं माझ्या बहिणीपासनं. भारी मजा येणार आहे पुढचा भाग बघायला. आता रम्या ऑलमोस्ट जीवा आणि काव्याचा फोटो बघणारच असते, तेवढ्यात तिथे नंदिनी येते. मी म्हटलं ना अजून रिव्हील करणार नाही, तर असा होता भाग. कसा वाटला सांगा कमेंट करून, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो प्रेक्षकांनो, भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. ठरलं तर मगचा भाग आपल्या दुसऱ्या चॅनलवर ऐका. त्यामध्ये आज कीर्तन ऐकवलंय जे मी तुम्हाला माझ्या भाषेत जसं जमेल तसं तुम्हाला ऐकवून दाखवायचा प्रयत्न केलाय. नक्की आपल्या दुसऱ्या चॅनलवर ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू एन्जॉय करा. आणि लग्नानंतर होईलच प्रेम हा या मालिकेचा भाग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. भेटूयात उद्या. धन्यवाद.